त्या शिंदे साहेबांची पुतणी मला वाटतं गायत्री शिंदे, त्या पण नंतर तिकडे तिकीट मिळत नाही म्हणून आपल्याकडे आलेल्या होत्या. पण काजी साहेब मला प्रफुल्लभाईंना सुनीलजींना सांगायचं, कुणाचं ऐकू नका, तुम्ही फक्त मनोजला तिकीट द्या, निवडून नाही आलो तर तोड दाखवणार नाही. आता हे असं बोलून सांगायचे, काही काही लावालाव्या करणारे तर असतातच. हे अहो काजी साहेब आणि शिंदे साहेबांची किती मैत्री माहिती ना तुम्हाला. हे सगळ्यात हलका सोपा मनोज कायंदे म्हणून त्याचं नाव शिफारस करा का, तर वन साइड शिंदे साहेब निवडून यावे असलं काही काही बरंच सांगितलं. परंतु शेवटी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांच्यावर, संघटनेच्या मान्यवरांच्यावर, कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि तो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला. राजी साहेब प्रचंड राबले, भुजबळ साहेबांची उत्तम सभा झाली, अनेक जण तिथं त्या ठिकाणी गेले, झटले. मनोज तसं बघितलं तर एक काँग्रेसचा हाडाचा कार्यकर्ता, जिल्हा परिषदेचा तो सदस्य होता. मी बाकीचं पण त्यांचं बॅकग्राऊंड सगळं समजून घेतलं आणि खरोखरीच काही काही कार्यकर्त्यांच्यावर ज्या पक्षामध्ये काम करत असतात तिथं अन्याय होतो, तशा प्रकारे मनोजच्या बाबतीमध्ये घडलं. आणि मनोजनी मनापासून तिथं स्वतःचं पाठीमागचं असणारी काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकंदरीत आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अर्थसंकल्पाच्या नंतर केलेल्या योजना, त्याही गोष्टीचा फायदा आपल्याला सगळ्यांना झाला. आता परवाच आम्ही सगळेजण, काही जण 12 तारखेला आदरणीय पवार साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता मुंबईला गेलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही अमितभाई शहांना भेटलो 10-10:30. तिथून आम्ही उपराष्ट्रपती त्यांना भेटलो दुपारी आणि त्यानंतर रात्री मी पंतप्रधान साहेबांना भेटलो. आणि ते सगळे कुतूहलाने विचारत होते की बाबा, लोकसभेला तुमचे 17 निवडून आले महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे 31 आले आणि 5 महिन्यांनी तसा काय बदल झाला की एकदम 237 पर्यंत तुम्ही पोहोचला आणि विरोधी पक्षाचा नेता बनवण्याच्या करता 1.0 जागा लागतात, म्हणजे 29. तेवढ्याही जागा तिथं समोर कोणाला मिळालं नाही. असा काय चमत्कार घडला आणि त्याच्यामध्ये अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. परंतु त्याच्यामध्ये आपण खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 4 पैकी 1च जागा जिंकलो होतो. स्ट्राईक रेट त्यामध्ये कसा बसा 25% राहिला. त्याच्यात प्रांताध्यक्ष ही जर सीट गेली असती तर शिरोचा भोपळाच होता आपला. आम्ही त्यांना म्हणायचो, बाबा तुमची तरी सीट काढा. ते मला म्हणू शकत नव्हते, बारामतीची काढा मग मी काढतो, मला कसे म्हणतील. तुमची काढा. आणि त्या पद्धतीनं त्यांची रायगडची सीट निघाली. म्हणून आपल्याला काही कळून थोडं तरी एक चेहरा दाखवायला जागा शिल्लक राहिली. 25% आपल्या स्ट्राईक रेट राहिला. पण म्हणतात ना, अपयशाने खचून जायचं नसतं आणि जिंकल्यानंतर हुरळून जायचं नसतं.